नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 3 देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. भूसंपादन सुधारणा विधेयक मागे घेणार नसून शेतकरी हिताच्या आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी. नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती. आणि कमी व्याजदर आणि कर सवलतीमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकत असलं तरी आर्थिक वृद्धीसाठी ग्राहक मागणी महत्वाची. रघुराम राजन यांचं प्रतिपादन. नमस्कार. बातम्या विस्ताराने. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांचा 6 दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले. या दौऱ्यात त्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी विविध पक्षांशी चर्चा केली आणि अनेक करार केले. मायदेशी रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी काल दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथे मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या बैठकीला संबोधित केलं. दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतातील गुंतवणूक वाढवावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. दक्षिण कोरियाचे संगणक हार्डवेअर तज्ज्ञ आणि भारताचे सॉफ्टवेअर तज्ज्ञ यांच्यातल्या भागीदारीचं महत्त्व त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं. दक्षिण कोरियातल्या व्यापार आणि उद्योगांना भारतात अनुकूल वातावरण असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल सेऊल इथल्या चेगेनचिऑन झऱ्याला तसंच होंदाई शिपयार्डलाही भेट दिली. दक्षिण कोरियाचा दौरा समाधानकारक आणि फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. भूसंपादन सुधारणा विधेयक मागे घेणार नाही, मात्र या विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताच्या आणखी सुधारणा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. काँग्रेस या विधेयकाला विरोध करून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपा विरोधी पक्षांशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या जुलैमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी करण्यात येईल अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. जून महिन्याच्या अखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विविध महामंडळांवरील नियुक्त्या केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सत्ताधारी युतीमध्ये अलीकडेच निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. तसंच महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही दानवे यांनी घेतला आहे. 1999च्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचं नाक कापलं आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडलं अशा शब्दात भारताचे संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या दाव्याला सडेतोड उत्तर दिलं. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराला धूळ चारली असं वक्तव्य मुशर्रफ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर काल कोलकाता इथे करवत्ती या पाणबुडीच्या उद्घाटन प्रसंगी सिंग बोलत होते. मुशर्रफ यांच्यासारख्यांना पाकिस्तानी राजकारणात कोणतंही स्थान नाही, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचीही गरज नसल्याचं सिंग म्हणाले. कमी व्याजदर आणि कर सवलती यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकत असलं तरी आर्थिक वृद्धीसाठी ग्राहक मागणी महत्वाची आहे असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं. जागतिक मंदीला तोंड देण्यासाठी आणि कायमस्वरूपी वृद्धीसाठी बळकट आणि मोठं भांडवल असलेल्या आर्थिक संस्थांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल न्यूयॉर्कमध्ये एका जागतिक वित्त परिषदेला संबोधित करत होते. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाचं मूल्य काही अंशाने कमी होण्याची शक्यताही राजन यांनी यावेळी व्यक्त केली. इतर देशांच्या तुलनेत हे अवमूल्यन कमी प्रमाणात आहे. प्रत्यक्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी झालं असलं तरी इतर देशांच्या चलनाशी तुलना करताना रुपया मजबूत झाला असल्याचं राजन म्हणाले. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. राज्यातल्या दुधाच्या खरेदीचा दर कमी असून शेतकरी अडचणीत असल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.
या संदर्भात निर्णय घेण्यासाठी काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचं सरकारचं धोरण असून दूध संघाकडील अतिरिक्त दुधाची गुणवत्ता तपासून राज्य सरकार ते खरेदी करेल, असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं. नेदरलँड्स आणि इस्रायलच्या मदतीने राज्यात कृषी व्यवसायावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स अर्थात गुणवत्ता केंद्र सुरू करणार असल्याचं कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. यापैकी इंडो डच संयुक्त प्रकल्पाअंतर्गत गुणवत्ता केंद्र तळेगाव दाभाडे इथे सुरू करण्यात येणार असून त्यासंदर्भातला सामंजस्य करार नेदरलँडचे पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांसोबत जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. नेदरलँडचे मुंबईतले वाणिज्यदूत जेफी वॅन लिव्हेन आणि इस्रायलचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव यांनी काल मंत्रालयात खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर खडसे यांनी ही माहिती दिली. इस्रायलच्या सहकार्याने दापोली इथे हापूस आंब्यासाठीच्या गुणवत्ता केंद्राचं 22 मे रोजी उद्घाटन होणार आहे. याशिवाय नागपूर, औरंगाबाद, राहुरी या ठिकाणी फळ पिकांबाबतची गुणवत्ता केंद्र सुरू केली आहेत. जळगाव इथे केळी आणि बुलढाणा इथे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय केंद्र सुरू करण्याचं आणि शेतकरी आत्महत्या जास्त असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करण्याचं खडसे यांनी सुचवलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्यामुळे युती सरकार विरोधात आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलनं करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला. सिंधुदुर्ग इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. मात्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे फक्त 3 आत्महत्या झाल्याचा अहवाल पाठवला. शिवाय गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवलाच नाही. त्यामुळे राज्यातलं युती सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीकाही तटकरे यांनी केली. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील कळमसुरे प्राथमिक शाळा ही डागडुजीच्या प्रतीक्षेत उभी आहे. शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळेच्या परिस्थितीचा हा घेतलेला आढावा. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातली ही आहे कळंबसुरे प्राथमिक शाळा. 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेमध्ये 6 खोल्या आहेत आणि या ठिकाणी 3 शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेची इमारत मोडकळीला आली आहे आणि शाळेच्या मागे 3 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या 2 खोल्यांचं बांधकामही निकृष्ट दर्जाचं आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी गळत असतं, त्यामुळे विद्यार्थी इथं धड शिकूही शकत नाहीत. ही इमारत केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिकावं लागतं. 2 महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता कळंबसुरे गावात आले असता त्यांनी 2 महिन्यांच्या आत या प्रश्नी लक्ष घालून शाळेच्या इमारतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. मात्र अद्यापही या इमारतीच्या सुरक्षेसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. पहिल्यांदा इथे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही, ही दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, इथले स्थानिक जे पद आहेत, जे कमिट्या वगैरे आहेत, व्यवस्थापन कमिटी, त्याच्या अगदी ग्राम शिक्षण कमिटी, यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळे या शाळेची अशी अवस्था झाली. इथले सरपंच सुशील राऊत यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचं सांगण्यात येतं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळेकडे आता प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांकडून होत आहे. आम्ही प्रत्येक वेळी येतो, पाहतो या शाळेची दुरावस्था. संबंधित जे पंचायत समितीचे अधिकारी आहेत, शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगत असतो, परंतु त्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये. तर नक्की मला असा प्रश्न पडतो, याला जबाबदार कोण? मला तर आता असं वाटायला लागलं की याला स्थानिक, आमचे जे स्थानिक राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे. आपापसातली मतभेद आहेत, काय आपले राजकीय मतभेद आहे, हे सर्व बाजूला सरून त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे आणि शाळेसाठी काहीतरी करायला हवं. पुण्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या वतीने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातल्या युवक युवतींच्या कौशल्य विकास आणि प्रशिक्षणासाठी कालपासून गोंदिया इथे 2 दिवसीय मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. काल पहिल्याच दिवशी या मेळाव्यात 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात 78 प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी 49 विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था आणि बार्टीच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी मार्गदर्शन केलं.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांची पात्रता, कल आणि गुणवत्ता तपासून या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. अशा उमेदवारांचा संपूर्ण खर्च बार्टी संस्था करणार आहे. या माध्यमानं आम्ही जवळपास 2000 लोकांना या ठिकाणी विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीनं आणि त्यांना नोकरी मिळवून देण्याच्या दृष्टीनं आज आमचा हा अत्यंत चांगला बार्टीच्या माध्यमानं आणि गोंदिया जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातला हा अत्यंत चांगला उपक्रम आहे असं मला वाटते. नक्कीच या दोन्ही जिल्ह्यातली मंडळी याच्यापासून आज चांगला फायदा घेते. मुलींनी नियमित शाळेत यावं यासाठी शासनाने उपस्थिती भत्ता सुरू केला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. मागास म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात विद्यार्थिनी शाळेत याव्यात यासाठी 1ली ते 4थी या प्राथमिक शाळेतील मुलींना शासनातर्फे उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत उपस्थिती भत्ता देण्यात येत आहे. हाताला रोजगार नाही, खायला अन्न नाही म्हणून इथले पालक मुलींना शाळेत पाठवत नव्हते. परंतु आता मुलगी जेवढे दिवस शाळेत येईल तेवढे दिवस प्रतिदिवस 1 रुपया याप्रमाणे शासन मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देत आहे. या अवघ्या 1 रुपयानंही मुलींचं शाळेतलं उपस्थितीचं प्रमाण वाढलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनीही या योजनेचं स्वागत केलं आहे. ज्या आदिवासी मुली आहेत किंवा ओबीसीच्या मुली आहेत सगळे आहे. आपला गाव आदिवासी असल्यामुळे आम्ही सगळ्या मुलींना इथे उपस्थिती भत्ता देतो. 1 ते 4 वर्गाच्या मुलींना उपस्थिती भत्ता देतो. तर त्याच्यामुळे आमच्या शाळेची जे मुलींची उपस्थिती होती ती वाढलेली आहे. पूर्वी म्हणजे काही मुली येत नव्हत्या, SC ST मधल्या मुली येत नव्हत्या, त्या सुद्धा आता नियमितपणे शाळेत येऊ लागल्या आहेत. आणि आम्ही 1 ते 4 वर्गासाठी 50 मुली आहेत. एकूण 18, 8, 14 आणि 18 असे एकूण 50 मुली आहेत. त्यापैकी मुलींना म्हणजे एकूण 27 मुली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणात आता खंड पडत नसून दुर्गम भागातील लहानग्यांसाठी ही उपस्थिती भत्ता योजना वरदान ठरत आहे. जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थिनी प्राची झवर हिला अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीत संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. कार्बन डाय ऑक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्यावर ती संशोधन करणार आहे. प्राची झवर ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात MSc करत आहे. तिथे लाईफ सायन्स विभागात ती शेवाळांमध्ये असलेल्या सायनोबॅक्टेरिया प्रकाश संश्लेषक जीवाणूंचा शोध घेत आहे. याच विषयावरील प्रगत संशोधन ती अमेरिकेत करणार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये प्राची झवरनी केलेल्या कामाचं महत्त्व इतकं चांगलं आहे की जेणेकरून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही वर्ल्ड बँकेची फेलोशिप मिळाली. तिचं काम हे पर्यावरणाशी निगडीत असलेल्या गोष्टीशी आणि ज्याचा चांगला उपयोग असल्यामुळे आम्ही तिने केलेल्या संशोधनाच्या वरती आधारित गेल्या 2 वर्षामध्ये 2 भारतीय पेटंटसाठी अर्ज दाखल केलेले. प्राची प्रकाश संश्लेषण जीवाणूंच्या कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करण्याच्या जीनचा शोध लावणार आहे. तसंच कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्यासाठी संशोधनही करणार आहे. या विषयाचं सखोल संशोधन करण्यासाठी वर्ल्ड बँकेने रॉबर्ट मॅकनमारा ही अतिशय प्रतिष्ठेची अशी $25,000ची शिष्यवृत्ती तिला दिली आहे. ही शिष्यवृत्ती जगभरातील केवळ 16 विद्यार्थ्यांना मिळाली आहे. प्राची झवर हिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हवामान. कोकण, विदर्भ, खानदेशात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. काल विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलं आहे. तसंच राज्याच्या उर्वरित भागातही तापमानाचा पारा चढलेला होता. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. भूसंपादन सुधारणा विधेयक मागे घेणार नसून शेतकरी हिताच्या आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी. नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती.
आणि कमी व्याजदर आणि कर सवलतीमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकत असलं तरी आर्थिक वृद्धीसाठी ग्राहक मागणी महत्वाची, रघुराम राजन यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.